राज्यातील कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। अखेर 1 सप्टेंबर पासून कर्जमाफी शेतकऱ्यांची सरसकट आता करण्याचं कबूल केलंय। यामध्ये महत्त्वाची बैठक आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि देशाचे कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांच्या माध्यमातून आताच एक कर्जमाफीबद्दल नवीन बैठक झाल्या आणि त्यामुळे सरसकट 1.5 लाख रुपयांची कर्जमाफी या ठिकाणी आता 1 सप्टेंबर 2025 पासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आलेला आहे। आता बघा 3 टप्प्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी आता होणार आहे। पहिला शेतकरी जो आहे तर ज्यांची सर्व सरसकट 1.5 लाख रुपयांची कर्जमाफी होणार आहे तो म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आता 2017 पासून त्या ठिकाणी 2025 पर्यंत शेती पिकासाठी 1.5 लाख रुपयेपर्यंत कर्ज बँकेकडून घेतले, अशा पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांचं कर्ज आता सरकारच्या माध्यमातून माफ करण्यात येणार आहे। बघा तुम्हाला 2017 पासून 2025 पर्यंत 6 ते 7 वर्षापर्यंत तुम्ही जे कर्ज काढले तर ते अनेक शेतकऱ्यांची कर्ज आता त्या ठिकाणी माफ करण्याचं सरकारने ठरवलंय। परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे, परंतु 1.5 लाख रुपयेपर्यंत जे सरकारने बोललं होतं तर ती कर्जमाफी या ठिकाणी आता करणार आहे। तर तुम्हाला वाटत असेल अचानक कर्जमाफीचा कसं काय सरकारने निर्णय घेतोय, तर बघा आता सप्टेंबर महिन्यामध्ये महानगरपालिकेच्या आता निवडणुका आहेत आणि या निवडणुकीमध्ये आता शेतकरी वर्गांचं खूप मतदान असतं आणि शेतकऱ्यांनी महानगरपालिकेमध्ये जर मतदान केलं नाही तर भाजपच्या सीटा निवडून येणार नाहीत असं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता लक्षात आलं आहे। त्यामुळे कसल्याही परिस्थितीत 1 सप्टेंबरला आता कर्जमाफी करण्याचं सरकारने या ठिकाणी ठरवलेलं आहे। आता बघा जर या ठिकाणी 1 सप्टेंबरला जर कर्जमाफी केली नाही तर सरकारवर त्या ठिकाणी निवडणुकीला परिणाम होणार आहे हे सरकारला आता स्पष्टपणे कळून चुकले। त्यामुळे आत्ताच तातडीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्या ठिकाणी राज्याचे नवीन बनलेले कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे आणि देशाचे कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांच्या माध्यमातून आता त्या ठिकाणी आता बैठक सुद्धा पार पडल्या आणि यांच्या माध्यमातून आता समोर आलंय की तुमची 1.5 लाख रुपयेपर्यंत सरसकट कर्जमाफी या ठिकाणी 1 सप्टेंबर पासून आता मुहूर्त लागणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। कर्जमाफी कधी होईल अशी आतुरतेने वाट बघत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासा मिळाल्याचं या ठिकाणी आता पाहायला मिळालं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती दिल्या। आता बघा तुम्हाला माहित असेल आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्री काहीतरी बोलतील अशी तुम्हाला अपेक्षा लागून गेली होती, परंतु त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी काही सुद्धा बोललं नाही। त्याचं कारण म्हणजे सरकारकडे तिजोरीमध्ये त्या ठिकाणी पैसा नव्हता, परंतु अचानक आता त्या ठिकाणी कर्जमाफीचा निर्णय घेतलाय तो म्हणजे केंद्र सरकारकडून 1,20,000 कोटीचा निधी सुद्धा राज्य सरकारला मिळालाय, कारण तो महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आलाय। मग आता बघा या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी कर्जमाफी जी आहे तर ते 1 सप्टेंबर 2025 पासून पहिला टप्पा या ठिकाणी सुरुवात होणार आहे। मग आता काय झाले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकारच्या माध्यमातून आता निधी तर त्या ठिकाणी मागवलाय, मग आता कर्जमाफीच्या पूर्णपणे आता त्या ठिकाणी सेटअप सगळा तयार झालाय। आता सरकारने त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्यांची येत्या 2 दिवसामध्ये त्या ठिकाणी चौकशी सुद्धा केली जाणार आहे। म्हणजे आता तुम्हाला माहित असेल आठवतंय का बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की त्या ठिकाणी सरसकट कर्जमाफी तर करायची आहे, परंतु असे पण काही शेतकरी सरकारला आढळलेत ज्यांनी शेती पिकासाठी कर्ज म्हणून वेगळ्याच कारणांसाठी कर्ज काढलं होतं। त्यामुळे सरकारनं काय म्हणलंय की आता कर्ज जे आहे तर ते माफ करायचंय तर ते खरोखर शेतकरी असला पाहिजे तरच त्याचं कर्जमाफ त्या ठिकाणी होणार आहे। मग सरकारला असे पण काही शेतकरी आढळलेत ज्यांनी शेती पिकाच्या नावाखाली त्या ठिकाणी दुसऱ्याच कामासाठी कर्ज घेतले, त्यामुळे अशा शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही असं सांगितलंय। कारण कर्जमाफी तर आता सरकार करणार आहे, ज्यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं कारण सुद्धा समोर आलंय की आता महानगरपालिकेच्या निवडणुका सप्टेंबर महिन्यामध्येच आहेत आणि या महिन्यामध्ये निवडणुकीच्या त्या ठिकाणी पार्श्वभूमीवर सरकारने तुमची सरसकट कर्जमाफी करण्याचा आता या ठिकाणी निर्णय घेतलाय। आता नेमकं कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे हे सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता स्पष्ट झाले। सरकारने स्पष्टपणे सांगितले की फक्त गरीब शेतकऱ्यांचीच कर्जमाफी या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्या ठिकाणी मग गरीब शेतकरी कोण आहेत हे सुद्धा बघणं आता गरजेचं आहे। बघा या ठिकाणी 2017ला ज्यावेळी कर्जमाफी झाली होती
तर त्यावेळी सरसकट कर्ज माफ झालं होतं, म्हणजे शेतकऱ्यांची काहीही चौकशी त्या ठिकाणी केली नव्हती. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले सरसकट शेतकऱ्यांची आता कर्जमाफी करणार नाही, फक्त पहिल्या टप्प्यातील जे शेतकरी 1.5 लाखापर्यंत कर्ज काढलेत त्यांचंच कर्ज माफ होणार आहे. परंतु सरकारच्या चौकशी दरम्यान असं आढळून आलंय की अनेक शेतकऱ्यांची 1.5 लाख कर्ज नाही, काही जणांचं 3 लाख आहे, काही जणांचं 5 लाख आहे, काही जणांचं 10 लाखापर्यंत सुद्धा 4 ते 5 वर्षामधील मागील त्या ठिकाणी कर्ज शेती पिकासाठी काढून त्यांनी ठेवलंय. मग आता नेमकं तुमचं कर्ज किती माफ होणार आहे? 1.5 लाख होणार का सरसकट जेवढं तुम्ही 2017 पासून कर्ज काढले तेवढं सगळं माफ होणार? याची सुद्धा नवीन अपडेट सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आलंय. बघा, सरकारच्या माध्यमातून नवीन अपडेट समोर आल्या की फक्त याच 10 बँकांची कर्जमाफी करण्यात येणार आहे, बाकीच्या बँकांची कर्जमाफी होणार नाही. तसेच सरसकट जिल्ह्यांची कर्जमाफी या ठिकाणी होणार नाही. पहिल्या टप्प्यामध्ये फक्त याच 14 जिल्ह्यांची कर्जमाफी करण्यात येणार असल्याची नवीन अपडेट या ठिकाणी आता समोर आली आहे. आता बघा, सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये 14 जिल्ह्यांची निवड करण्यात आल्या. या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तरच तुम्हाला या कर्जमाफीचा आता फायदा होणार आहे. बघा, कर्जमाफीची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आल्या. 1 सप्टेंबर पासून कर्जमाफीला सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये या 4 प्रकारच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी सर्वात पहिल्यांदा होणार आहे. तसेच फक्त याच 10 बँकांची कर्जमाफी करायचं सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आता ठरवलंय. पहिल्या टप्प्यामध्ये या 14 जिल्ह्यांची सर्वात पहिल्यांदा कर्जमाफ त्या ठिकाणी सरकार करणार आहे. आता सरकार का कर्जमाफ करणार आहे तुम्हाला तर आता समजलं. महानगरपालिकेच्या निवडणुका समोर आलेत आणि शेतकऱ्यांचं कर्जमाफ त्या ठिकाणी न झाल्यामुळे आता शेतकरी वर्ग मतदान करणार नाही असं भाजप सरकारनं ओळखलंय. त्यामुळे तुमची कर्जमाफ सरकार करणार आहे. आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी बघणार आहोत, येत्या 2 ते 3 दिवसांच्या आतमध्ये सरकारच्या माध्यमातून आता समिती नेमण्यात येईल. त्या समितीमध्ये आता 3 ते 4 अधिकारी प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी आता घरी येऊन विचारतील की नेमकं तुम्ही कोणत्या बँकेचं कर्ज काढलंय, त्या ठिकाणी कोणत्या सालापासून कर्ज काढलंय आणि आतापर्यंत तुम्ही शेती पिकासाठी जे कर्ज काढले त्याचं आतापर्यंत पैसे किती बँकेला भरला आहात, त्याचं व्याजदर काय भरले का? कारण असे पण शेतकरी चौकशी दरम्यान आढळलेत की ज्यांनी आता कर्ज काढले, निम्म कर्ज भरले, निम्म आयस ठेवले. तसेच ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढले त्यांचं व्याजदर खूप झाले असे पण शेतकरी आढळलेत. मग आता 2017 ते 18 पासून आतापर्यंत शेती पिकासाठी कर्ज खरोखर घेतले, फक्त त्यांचंच कर्ज या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे. सरकार आता चौकशी का करणार आहे त्याचं कारण म्हणजे आता अनेक शेतकऱ्यांनी जमीन जास्त आहे, त्यांचं उत्पन्न जास्त आहे, त्यांचं भरमसाठ सावकार आहे, तरी पण त्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढलंय आणि त्या ठिकाणी असं ते दाखवू लागलेत की आम्ही खरोखर शेती पिकासाठीच कर्ज काढले आणि त्याच्या माध्यमातून ते सरकारला आता थोडं त्या ठिकाणी चुकीच्या मार्गाने कर्ज घेतल्याचं सरकारला लक्षात आलंय. त्यामुळं सर्वात पहिल्यांदा कर्जमाफी सरकार करणार आहे ते म्हणजे पिवळं आणि केशरी ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये कार्ड आहे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी सर्वात पहिल्यांदा करणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आल्या. आता सरकार काय म्हणते स्पष्टपणे, आम्ही पिवळे आणि केशरी रेशन कार्ड त्याच शेतकऱ्यांच्या घरामध्ये देतो ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा आतमध्ये आहे. बघा, तुमचं जर उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती असेल आणि उत्पन्नाच्या दाखल्यावरती तुमचं उत्पन्न भरमसाठ असेल आणि तुमच्या घरामध्ये पिवळे आणि केशरी रेशन कार्ड काढलेलं नसेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. तुम्हाला सरसकट तुमची आयाशी कर्जमाफी या ठिकाणी होणार नाही. तसेच बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात येईल तुमचं उत्पन्न सरकारच्या माध्यमातून आता चेक केलं जाणार आहे. मग किती उत्पन्न असायला पाहिजे तुम्ही आता लगेच या ठिकाणी पाहायचं आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, आता तुमचं किती उत्पन्न असल्यावर तुमचं कर्जमाफी होईल या ठिकाणी सांगण्यात आले. सरकारने तुम्हाला 2 महिन्याच्या पाठीमागे आता बावनकुळे साहेब जे महसूल मंत्री आहेत त्यांनी सांगितलं होतं, तुम्ही ऐकले का? बघा, आता त्या ठिकाणी फक्त गरीब शेतकऱ्यांचीच कर्जमाफी करण्यात येईल. म्हणजे सरकारच्या तपासणी दरम्यान असं आढळलंय काही शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढले, निम्म कर्ज ते शेतीसाठी वापरले, निम्म कर्ज त्या ठिकाणी 4 चाकी गाड्या, पोकलेन, JCB असं घेण्यासाठी वापरले आणि अशी चौकशी दरम्यान समोर आल्याने सरकार सरसकट कर्जमाफी करणार नाही, फक्त याच 10 बँकांची आणि याच 14 जिल्ह्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे. तुमची बँक यामध्ये असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा आता फायदा होणार आहे. बघा, कोणत्या बँका कर्जमाफीसाठी निवडलीत तुम्हाला लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये समजणार आहे. 1 सप्टेंबर 2025 पासून
आता शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी करण्यात येणार आहे। फक्त याच 10 बँका आणि 14 जिल्ह्यांची कर्जमाफी करण्यात येणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आले। बघा या ठिकाणी पहिली बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे आता कोटक महिंद्रा बँक। बघा शेतकरी मित्रांनो, कोटक महिंद्रा बँकेमध्ये आतापर्यंत जर तुम्ही कर्ज शेती पिकासाठी काढला असेल तर तुमचं कर्ज माफ करण्यात येणार आहे। यासाठी तुम्हाला महत्त्वाची 2 कामे करून ठेवायची आहेत। तुमचं आधार कार्ड अपडेट करून ठेवायचं आहे, पिवळं केशरी रेशन कार्डाचं झेरॉक्स काढून ठेवायचं आहे, तसेच तुमच्या बँकेची सर्व डिटेल्स ठेवायचे आहेत। म्हणजे तुम्ही कोणत्या सालापासून कर्ज काढलंय, आतापर्यंत किती कर्ज भरले, तसेच आता तुम्ही त्या बँकेतून कर्ज काढलाय त्या बँकेमध्ये आता त्या ठिकाणी व्याज दर किती झालेला आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आता लागणार आहे। बघा पहिली बँक सांगण्यात आल्या, त्यानंतर आता लगेच तुम्हाला दुसरी बँक सांगतो। सर्वांनी व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे, कारण पुढे सांगणार आहे त्या फक्त 14 जिल्ह्यांचीच कर्जमाफी सरकार करणार असल्याचं या ठिकाणी समोर आलंय। बघा दुसरी बँक यामध्ये सांगण्यात आल्या ती बँक म्हणजे सगळ्यात महत्त्वाची बँक आहे, खाजगी बँक आहे। कोटक महिंद्रा बँक झाल्यानंतर HDFC बँक। बघा या पहिल्यांदा तुम्हाला बँका सांगतो, 10 बँका निवडलेत। 10 बँका सोडून इतर बँकेमध्ये शेती पिकासाठी कर्ज काढला असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही असं सांगितलंय। बघा महानगरपालिकेच्या निवडणुका समोर आल्याने सरकारने कर्जमाफी करायचं या ठिकाणी निर्णय घेतलाय। आता बघा HDFC बँकेत तुमचं जर खातं असेल आणि आतापर्यंत तुम्ही 2017 पासून 2023 असेल, 22 असेल, 21 असेल, 2025 पर्यंत शेती पिकासाठी जर कर्ज काढला असेल आणि फार्मर ID कार्ड काढून जर ठेवला असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या 3 नंबरची ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची ICICI बँक। बघा ही बँक त्या ठिकाणी शेती पिकासाठी कर्ज स्वस्तमध्ये उपलब्ध करून देते। या बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी खातं खोललंय आणि यांनी जर कर्ज या बँकेमध्ये काढला असेल तर तुम्हाला नक्की कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे। आता बघा तुमची बँक यामध्ये असणं गरजेचं आहे, कारण फक्त 10 बँकाच या ठिकाणी सांगण्यात आलेत। तुमची बँक यामध्ये आहे का तुम्ही लगेच या ठिकाणी आता बघायचं आहे। आता बघा या ठिकाणी पुढची बँक सांगण्यात आली युनियन बँक। बघा युनियन बँक ही सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक आहे। तुमची जर युनियन बँक असेल तर तुम्हाला सुद्धा या कर्जमाफीचा फायदा सरकारच्या माध्यमातून आता होणार आहे। यामध्ये जवळपास आता 1.5 लाख रुपयांचे कर्ज जर तुम्ही काढला असेल तर तुमचं कर्ज आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी माफ केलं जाणार आहे। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे यस बँक। यस बँक ही खाजगी बँक आहे, परंतु आता शेतकऱ्यांना स्वस्त कर्ज देण्यासाठी या बँकेचा पहिला नंबर लागतो। जर तुम्ही या बँकेमध्ये कर्ज काढला असेल तर तुम्हाला यस बँकेतील कर्ज माफ होणार आहे। शेतकरी मित्रांनो तुमची बँक यामध्ये आहे का बघा, कारण सरकारने नवनवीन बँका यामध्ये निवडण्याचं पाहायला मिळतंय। तुमची बँक या जर नसेल यामध्ये तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे बँक ऑफ इंडिया। बँक ऑफ इंडियामध्ये ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज घेतले त्या शेतकऱ्यांचं कर्ज सरकारच्या माध्यमातून आता माफ केलं जाणार आहे। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे बघा सगळ्यात महत्त्वाची मोठी बँक मानली जाते, सरकारचं या बँकेवर आता नियंत्रण असतं, ती म्हणजे पोस्ट पेमेंट बँक किंवा पोस्ट ऑफिस बँक। या बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांचं खातं आहे त्यांची कर्जमाफी या ठिकाणी आता होणार आहे। त्यानंतर कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये होणार आहे ते तर तुम्हाला सांगणारच आहे, परंतु पुढची बँक सांगण्यात आल्या ज्यामध्ये 50 ते 60% शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढून ठेवले ती म्हणजे SBI म्हणजे ज्याला आपण स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणतो। यामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा सर्वात जास्त मिळणार आहे। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे महाराष्ट्र बँक। जवळपास 90% शेतकऱ्यांनी यामध्ये खातं खोलल्याचं पाहायला मिळतंय आणि कर्ज शेती पिकासाठी काढले, तुमचं सुद्धा कर्ज माफ होणार आहे। त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा कर्जमाफी त्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये मागच्या वेळी झाली होती तर ते जिल्हे समोर आलेत, ते म्हणजे आता सर्वांनी जिल्ह्यांची लिस्ट सांगत आहे, तुम्ही आता कान देऊन ऐकायचं आहे। आता बघा या ठिकाणी आता सर्वात पहिल्यांदा जिल्हा येतो तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर। बघा शेतकऱ्यांचे जिल्हे सर्वात पहिल्यांदा कर्जमाफीसाठी या ठिकाणी घेण्यात आलेत। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, त्यानंतर धुळे, नांदेड, लातूर, आता त्या ठिकाणी परभणी, नंदुरबार या जिल्ह्यांची कर्जमाफी सर्वात पहिल्यांदा होणार असल्याची नवीन अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा। धन्यवाद।